नमस्कार मित्रांनो आदिवासी विकास विभाग भरतीमधील राहिलेल्या पदांपैकी काही पदांचे हॉल तिकीट आलेले आहेत। तर ज्या पदांची एक्झाम मित्रांनो 15 एप्रिल आणि 16 एप्रिलला होणार आहे, तर त्या पदांचे हॉल तिकीट आलेले आहेत। तर ते हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ती माहिती आपण बघणार आहे। तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, इथे तुम्हाला पदांचे नाव दिलेले आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांनी रिसर्च असिस्टंट या पदासाठी अर्ज केला असेल, तुमची एक्झाम 15 एप्रिलला होणार आहे आणि तुमचं हॉल तिकीट तुम्ही 15 एप्रिलपर्यंत डाउनलोड करू शकता। ओके, त्यानंतर सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर या पदाची एक्झाम 15 आणि 16 एप्रिल होणार आहे आणि तुम्ही सुद्धा हॉल तिकीट जे आहे ते 15 एप्रिलपर्यंत डाउनलोड करू शकता। त्यानंतर डेप्युटी अकाउंटंट आणि ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर या पदाचे जे हॉल तिकीट आहेत तर ते 16 एप्रिलपर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकता। ओके, तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला हे या अपडेटमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे। तर आता आपण हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ती माहिती बघणार आहे। तर आता तुम्हाला मी सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर या पदाचं हॉल तिकीट डाउनलोड करून दाखवणार आहे। ओके, तर मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। तर मित्रांनो तुम्ही इथे डेटसुद्धा बघू शकता, क्लोजर ऑफ कॉलेटर डाउनलोड, इथे डेटसुद्धा अपडेट झालेली आहे 16 एप्रिल 2025। ओके, तर या तारखेपर्यंत तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। ओके, तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे लँग्वेज तुम्हाला चॉईस करावं लागेल। तर इथे तुमची मराठी किंवा इंग्लिश लँग्वेज तुम्ही चॉईस करा। त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर तुमचा इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला पासवर्ड फिल करायचा आहे। तुमच्याकडे जर पासवर्ड नसेल तर तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ सुद्धा फिल करू शकता। ओके, तर तुम्हाला इथे फॉर्मॅट दिलेला आहे, तर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ फिल करा। फॉर एक्झाम्पल तुमची जन्मतारीख जर 4 जुलै 1999 असेल तर तुम्ही 04 डॅश करून 07 त्यानंतर डॅश करून तुम्हाला 99 अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ फिल करायचे। ओके, त्यानंतर इथे हा कॅप्चा फिल करा आणि पुढे तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं हॉल तिकीट ओपन होईल। तर इथे तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि तुमचा पासवर्ड दिलेला आहे। तर मित्रांनो हा तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला हा लागणार आहे। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर हा तुम्हाला तिथे लॉग इन करताना हा तुम्हाला लागणार आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला खाली पदाचं नाव दिलेलं आहे, तुमची कॅटेगरी दिलेली आहे, तुमचा इथे ॲड्रेस दिलेला आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे परीक्षा दिनांक दिलेला आहे, रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे आणि इकडे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक दिलेला आहे, म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे दिलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं एक्झाम सेंटरचं नाव दिलेलं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फोटो दिसेल आणि तुम्हाला इथे एक बॉक्समध्ये तुमचा पासपोर्टसाठी तुम्हाला इथे फोटो लावायचा। ओके, तुम्हाला इथे तुमचा एक फोटो लावायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे आय डी प्रूफबद्दल माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला एक आय डी प्रूफ घेऊन जायचं आहे। ओके, तर इथे तुम्हाला आय डी प्रूफचे नाव दिलेले आहेत, तर आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर वोटर आय डी कार्ड, गॅजेट। तर याच्यापैकी तुम्हाला मित्रांनो एक डॉक्युमेंट तुम्हाला आय डी प्रूफ म्हणून घेऊन जायचं आहे। ओके, आणि तुम्हाला त्याचे झेरॉक्ससुद्धा घेऊन जायचे आहे। तर मित्रांनो एक्झामला जाताना तुम्ही हॉल तिकीट, त्यानंतर आय डी प्रूफची झेरॉक्स, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे। ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ती माहिती बघितली आहे। आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असेल। तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।